श्री स्वामी समर्थ मंडळी, मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, मी आज तुम्हासमोर घेऊन आलेली आहे नारायण स्वामींचे शिष्य गोपाळ यांनी लिहिलेले गुरुपद। चला तर मग मंडळी, लगेचच सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। सांगावे कवन्या ठाया जावे, कवना ते स्मरावे, कैसे काय करावे, कवन्या परी मी रहावे। कवन येऊन कुरुंदवाडी, स्वामी ते मिळवावे। सांगावे कवन्या ठाया जावे, कवना ते स्मरावे, कैसे काय करावे, कवन्या परी मी रहावे। या हारी जेवावे व्यवहारी, बोलावे संसारी, घालून अंगीकारी, प्रतिपाळीसी जो निर्धारी। केला जो निज निश्चय, स्वामी कोठे तो अवधारी। सांगावे कवन्या ठाया जावे, कवना ते स्मरावे, कैसे काय करावे, कवन्या परी मी रहावे। कवन येऊन कुरुंदवाडी, स्वामी ते मिळवावे। सांगावे कवन्या ठाया जावे, कवना ते स्मरावे, कैसे काय करावे, कवन्या परी मी रहावे। या राणी माझी करुणावाणी, काया कष्टील प्राणी, ऐकून घेशील कानी, देशील सौख्य निदानी। संकट होऊन मूर्छित असता, पाजील कवन पाणी। सांगावे कवन्या ठाया जावे, कवना ते स्मरावे, कैसे काय करावे, कवन्या परी मी रहावे। कवन येऊन कुरुंदवाडी, स्वामी ते मिळवावे। सांगावे कवन्या ठाया जावे, कवना ते स्मरावे, कैसे काय करावे, कवन्या परी मी रहावे। त्यावेळा सत्पुरुषांचा मेळा, पाहतसे निज डोळा, लावतसी भस्म कपाळा, सांडी भय तू बाळा। श्रीपाद श्रीवल्लभ म्हणती, अभय तुझ गोपाळा। सांगावे कवन्या ठाया जावे, कवना ते स्मरावे, कैसे काय करावे, कवन्या परी मी रहावे। कवन येऊन कुरुंदवाडी, स्वामी ते मिळवावे। सांगावे कवन्या ठाया जावे, कवना ते स्मरावे, कैसे काय करावे, कवन्या परी मी रहावे। तर मंडळी, नारायण स्वामींचे शिष्य गोपाळ यांनी लिहिलेले हे पद आहे। तर याचा अर्थ सुद्धा आपण आज जाणून घेणार आहोत। लगेचच सुरुवात करूयात। तर गुरुविरहाने कासावीस झालेल्या शिष्यांचे हे मनोगत आहे। हे गुरुदेव, मला सांगा मी कुठे जाऊ, कोणाला स्मरू, काय करू, कसे राहू, कसे येऊन कुरुंदवाडीला स्वामीला भेटू। कुरुंदवाडी म्हणजेच नरसोबावाडी। या जगात, संसारात, व्यवहारी जगण्यात खाणे पिणे उठणे निजणे हे घडतच आहे, पण मला आपल्या जवळ घेऊन माझा भार उचलणारा, पालन करणारा, तसेच वचन देणारा स्वामी कुठे आहे। मी या संसाररूपी अरण्यात अडकलो आहे आणि अतिशय दुःखी कष्टी झालो आहे। दुःखात मी रडत आहे, ओरडत आहे, हाका मारत आहे। ही माझी करुणावाणी कोण ऐकेल आणि मला सुख देईल। दुःखाने तहानेने मी मूर्छित होऊन बेशुद्ध होऊन पडलेलो असताना मला येऊन कोण बरे पाणी पाजेल। त्याचवेळी मी सत्पुरुषांचा समूह या माझ्या डोळ्यांनी पाहिला। ते जवळ आले, त्यांनी माझ्या कपाळाला भस्म लावले आणि सांगितले, हे गोपाळा, तू भय सांडून दे। हे सत्पुरुष म्हणजे साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ होते।
त्यांनी या गोपाळाला अभय दिले. तर मंडळी, तुम्हाला आजचे हे गुरुपद कसे वाटले हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. त्याचबरोबर आजचे हे गुरुपद तुम्हाला जर आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसह. तोपर्यंत श्री सद्गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.